नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे। तर मित्रांनो, फायनली आजच्या भागामध्ये मालक साहेबांचं आणि आनंदीचं लग्न पार पडलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे सुरुवातीला आता विद्याधर हसू लागतो, तुम्ही काय बी म्हणा मालक साहेब, पण आनंदीने एक रात घालवली माझ्यासोबत, त्यामुळे आता आनंदीचं लगीन नाही होऊ शकत। आता आनंदी ही उष्टी पत्रावळ झाली। आता मात्र आनंदीला या राक्षसाचा खूपच राग आलेला असतो। तेव्हा आनंदी म्हणू लागते, बास खोटं आहे समद, आमच्या तसं काय बी झालं नाही। मालक साहेब मी हात जोडते, हा माणूस खोटं बोलतोय, हे समद खोटं आहे। तेव्हा लगेच मालक साहेब या राक्षसाजवळ येतात आणि म्हणू लागतात, बास विद्याधर, अरे किती खोटं बोलशील, आनंदी ही पोरगी गुणाची आहे, संस्कारी आहे आणि ती निष्पाप आहे, कारण सगळ्यांचा तिच्यावरती विश्वास आहे, ती खोटं नाही बोलत, हे सगळं तू खोटं बोलतोय। त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा अरे तुला काय माहिती ती खोटं बोलते का खरं बोलते, आमच्यात काय घडलंय हे बघण्यासाठी तू तिकडे होता का। आता मालक साहेबांना खूपच चिड येते। त्याच वेळेस आता गावातले लोक कुजबुज करू लागतात। तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा, हा माणूस भामटाय खोटारडाय, आमच्यात असं काय बी घडलं नाही। त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास विद्याधर तुझ्यावर कोण बी विश्वास ठेवणार नाही, आनंदी ही पोरगी कसली आहे ना हे सगळ्यांना माहिती, आणि आनंदी अशा लोकांच्या ना जोड्याने थोबाडात मारायला पाहिजे। तू आज आनंदीवरती वाईट नजर टाकली, आजवर तू या गावातल्या प्रत्येक आया बहिणीवरती वाईट नजर टाकण्याचं काम केले। मला तर असं वाटतंय गावातल्या प्रत्येक बाईने तुझ्या थोबाडावरती एक पायतानं मारलं पाहिजे, तर तुला तुझी लायकी कळेल आणि समाजाने आनंदीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून आनंदीची साथ दिली पाहिजे। बोला तुम्हाला काय वाटतं सांगा ना। त्यावर लगेच आता चंदन मनाशीच म्हणू लागतो, चला आता मात्र या आगीत तेल टाकण्याचं काम आपल्याला करावं लागेल। चंदन पुढे येतो, मालक साहेब अहो तुमचं समज पटतंय आम्हाला, पण आनंदी बरोबर काय घडलं हे ना तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती, त्याचं काही प्रूफ पुरावा आहे का तुमच्याकडे मालक साहेब, सांगा ना। नाही ना मालक साहेब, मग कशावरनं तुम्ही असं बोलायलात। आणि मालक साहेब मुळात म्हणजे तुम्ही मागाशी आनंदीला घेऊन आलात आणि लग्नाची घाई केली ना, तोच मोठा संशय वाटतोय, कारण सगळ्यांच्या मनात तेव्हापासूनच गडबड वाटायली। मालक साहेब लग्नाची एवढी घाई का करायले, कारण नक्कीच तिकडे काहीतरी घडलंय। त्यावर विद्याधर हसू लागतो, वा चंदन तू अगदी बरोबर ओळखलं। त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही खोटारडाय हा माणूस, ऐकू नका याचं, हा माणूस खोटं बोलतोय। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, बास या माणसाचं कोण बी ऐकायचं नाही, चला आता लगीन झालंच पाहिजे। त्यावर विद्याधर हसतच म्हणू लागतो, दादा अरे एवढी घाई कशासाठी करतोय, काहीतरी तुझ्या मनातही तेच आहे ना, म्हणूनच ना, बोल ना। त्याच वेळेस आता लगेच चंदन मात्र आजूबाजूच्या लोकांना खुणावतो आणि म्हणू लागतो, बोला बोला सगळ्यांच्या मनात तेच आहे ना, मालक साहेब एवढी घाई का करायले हे समद्यांना कळतंय ना। तेव्हा गावातील लोक म्हणू लागतात, हो आम्हालाही तोच संशय वाटतो, नक्कीच मालक साहेबांच्या मनात काहीतरी पाप आहे। त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास आता मला कुणाचं काय बी ऐकायचं नाही, आनंदी चल आता हे लगीन होणार म्हणजे होणार, मी पण बघतो कोण हे लगीन थांबवतंय। त्याच वेळेस लगेच तिकडनं अभय ओरडतो, थांबा मालक साहेब थांबा। आता लगेच अभय स्टेजवरनं खाली उतरतो, सगळेजण अभयकडे बघत असतात। त्याच वेळेस अभय म्हणू लागतो, मालक साहेब अहो एवढी घाई का करायलाय तुम्ही लग्नाची, कारण माझ्या गळ्यात तुम्हाला हा दगड बांधायचा आहे। मालक साहेब अहो आजवर मी तुमचा शब्द कधी बी खाली पडू दिला नाही, पण बास आता मी माझ्या आयुष्याचा खेळ होऊ देणार नाही। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अभय काय बोलायलास तू। त्यावर अभय म्हणू लागतो, हो कारण तुम्ही मला सांगितलं आरतीशी लग्न कर, मी पुढचा मागचा विचार न करता आरतीशी लग्न करायला तयार झालो। त्यानंतर तुम्ही मला म्हणालेत आनंदीशी लग्न कर, तरीही मी आनंदीशी लग्न करायला तयार झालो, पण जेव्हा मला समजलं की या आनंदीने विद्याधर बरोबर रात्र काढली, तेव्हा मला हा लग्न करण्याचा निर्णय नाही पटत, मला या असल्या पोरीबरोबर लगीन नाही करायचं। त्यावर लगेच आनंदी रडतच म्हणू लागते, खोटंय हे समज खोटंय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका। त्यावर लगेच आता अभय म्हणू लागतो, तुझ्या जागेवरती आनंदी कुठली बी पोरगी असू दे, तिच्या बाबतीत जर असं घडलं तर ती जगाला का सांगेल, नाही सांगणार, त्यामुळे आनंदी मला तुझ्याशी लगीन नाही करायचं। तेव्हा लगेच आता विद्याधर हसू लागतो, दादा अरे आता काय करशील,
अभयने आनंदीची असलेलं लग्न मोडलं. तेव्हा लगेच अभयची आई म्हणू लागते, बरोबर बोलतोय माझा पोरगा. असल्या पोरीबरोबर आम्ही लग्न नाही करू शकत. हिला जर आम्ही घरी सून म्हणून नेलं तर सगळे लोक छितू करतील. आम्हाला नाही करायचंय. आमच्या पोरीचं लगीन या पोरीशी नाही करायचे. त्याच वेळेस अभयचे बाबा म्हणू लागतात, अगदी बरोबर बोलतोय माझा पोरगा. ही असली पोरगी आम्हाला सून म्हणून नकोय. त्याच वेळेस आता लगेच आबांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. पण चंदन मात्र खूपच खुश होतो. तेव्हा चंदन पुढे येतो, बास मालक साहेब, तुम्ही आनंदीच्या आयुष्याचा खेळ केलाय. आता हा कारखाना बंद पडणार. मालक साहेब, हे असली फालतू कामं करणारे लोक आम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतः आनंदीचं लगीन ठरवलं ना, मग या लग्नातनं आनंदीचा खेळ होणार आहे. कारण आनंदीच्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे. बोला, तुम्हा सगळ्यांना पटतंय ना माझं? कारखाना बंद पडलाच पाहिजे. कारखान्यावरती स्ट्राईक पडायलाच पाहिजे. जोवर आनंदीच्या आयुष्याचा न्याय मालक साहेब करत नाही तोपर्यंत आपण कोणबी कारखान्यात पाऊल ठेवणार नाही. आता लगेच चंदनने काही माणसांना खुणावलेलं असतं. त्याच वेळेस लगेच ते सगळे माणसं समोर येतात. हो हो, आनंदीवरती मोठा अन्याय झालाय. जोवर आनंदीला न्याय मिळत नाही तोवर कारखाना चालू शकत नाही. कारखाना बंद पडणार आहे. कोण बी कारखान्यात पाऊल ठेवणार नाही. आबा जाधवांच्या नातीला न्याय मिळालाच पाहिजे. युगंधर निंबाळकर हाय हाय अशा घोषणा आता सगळे लोक देऊ लागतात. आता मात्र सगळ्या लोकांकडे मालक साहेब बघत असतात. त्याच वेळेस चंदन लागतो, मालक साहेब, या तुमच्या कारखान्याचं नवीन डील सुरू होणार आहे ना, मग उद्या सगळ्या कामगारांनी जोमाने कामाला लागावं, फायनल डील पूर्ण करावं असंच वाटतंय ना तुम्हाला? पण मालक साहेब, उद्या कारखान्यात असं काय बी होणार नाही. तुमचा कारखाना ओस पडणार, त्यावरती स्ट्राईक टाकली जाणार आणि कारखाना बंद पडणार. कारण तुमच्यामुळे आमच्या आनंदीच्या आयुष्याची वाट लागली आणि जोवर आता तुम्ही आनंदीला न्याय देत नाही तोवर कारखाना बंदच राहणार. बोला. युगंधर निंबाळकर हाय हाय अशा घोषणा आता सगळे लोक देऊ लागतात. मालक साहेब आता सगळ्या लोकांकडे बघत असतात. त्यांना आता शलाकाचं बोलणं ठेवतं. शलाका म्हणालेली असते, युगंधर, तू या आनंदीचा मोहरा म्हणून उपयोग केला आणि मला हरवलं. पण बघ, ही आनंदीच एक दिवस तुझ्या आयुष्याचा घात करणार आणि मग मी बरोबर चेकमेट करणार आणि तुला हरवणार, तुझं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. असं आता शलाका मालक साहेबांना बोललेली असते. आता शलाकाचं हे सगळं बोलणं मालक साहेबांना आठवतं. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, हा कारखाना म्हणजे माझ्या समिधाचं स्वप्न आहे. मी तो कारखाना बंद पडू देणार नाही. त्याच वेळेस चंदन मला लागतो, मालक साहेब, बोला ना, आता काय निर्णय घेणार आहात तुम्ही? सांगा ना, आनंदीला न्याय कसा देणार? त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, बास मालक साहेब, या लोकांना काय बी म्हणू दे, पण आजवर तुम्ही आमच्यावरती लय उपकार केले. पण मालक साहेब, आज माझ्या पोरीचं आयुष्य रस्त्यावर आलंय हो. माझी पोरगी उष्टीपत्रावर नाही, तिचा आजा तिच्या साथीने. माझ्या पोरीवरती पूर्ण विश्वास आहे. ती सांगते ना, त्यांच्यात असं काय बी घडलं नाही तर ते खरंच आहे. या लोकांना नाही ठेवायचं आहे ना तिच्यावर विश्वास, नका ठेवू देऊ. पण मालक साहेब, हा आजा तिच्यासोबत नेहमी असणार आहे. पण मालक साहेब, माझ्या पोरीचं जर हे लगीन मोडलं तर आयुष्यभर तिला कधीच सुख भेटणार नाही. माझी आनंदी सुखाशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे मालक साहेब, न्याय करा. माझ्या आनंदीला या सगळ्यातनं बाहेर काढा. आज जर तिचं हे लगीन मोडलं, या पवित्र ठिकाणी तिच्यावरती घाणेरडे आरोप लावले जात आहेत, ते माझ्या आनंदीला नाही सहन होणार हो. मालक साहेब, तुम्ही माझ्या आनंदीबरोबर आजवर जे काही निर्णय घेतलेत ना, ते अगदी मला पटलेले आहेत. त्यातच माझ्या आनंदीचं हित आहे, हेही मला मान्य आहे. पण मालक साहेब, आज आमच्यावरती उपकार करा हो, दया करा. या आबावरती दया करा. कारण त्याला त्याच्या लेकीची अशी हडसाड नाही बघवत हो. त्याच्या लेकीचा हा झालेला सगळ्या गावासमोर अपमान हा नाही सहन होत. आता लगेच आबा आपल्या डोक्यातला फेटा काढतात आणि हात जोडत मालक साहेबांना म्हणू लागतात, न्याय द्या, माझ्या पोरीला न्याय द्या. तिचं आयुष्याचं वाटोळ होऊ देऊ नका. त्याच वेळेस आता सगळे लोक ओरडत असतात, युगंधर निंबाळकर हाय हाय. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बास थांबा, आनंदीचं लगीन होणार, मी करणार आनंदीशी लगीन. आता मालक साहेब स्टेजवरती जातात. आता मालक साहेबांच्या तोंडचं हे बोलणं ऐकतात सगळ्यांना धक्काच बसतो. आता मात्र आनंदी, आरची, आरती सगळेजण मालकांकडे बघत असतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हो, आजपासून सौ आनंदी युगंधर निंबाळकर असणार. मी तिच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही. मी स्वतः तिच्याशी लग्न करणार. आता मात्र लगेच आरतीताई आनंदीकडे बघू लागते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आनंदी जा, आनंदी
त्यावर लगेच आनंदी निघालेली असते. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, आनंदी थांब, तू या लग्नाला तयार आहे ना? आनंदी हे बघ, एकदा तू पाऊल उचललं ना तर माघारी घेता येणार नाही आनंदी. तू जर या घराचा उंबरा ओलांडून गेली तर नंतर काही उपयोग नाहीये. तुझ्या मनात आहे ना आनंदी, मालक साहेबांबरोबर तू लग्न करायला तयार आहे ना? सांग आनंदी, आमच्यासाठी तुझ्या सुखापेक्षा जास्त काहीच नाही. तू जर नकार दिला तर हे लग्न नाही होणार आनंदी. सांग लवकर, तुझं सुख महत्वाचं आहे आनंदी, सांग ना. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई सुख म्हणजे नक्की काय असतं ग? आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांचा आनंद, त्यांचं समाधान हेच महत्वाचं असतं. आणि माझ्या आबांचं समाधान जर होणार असेल तर मी मालक साहेबांशी लग्न करायला तयार आहे. कारण आज सगळ्या गावासमोर आबांचा मान राखलाय मालक साहेबांनी, आणि आता मालक साहेबांचा मान राखण्याचं काम माझं आहे. हे माझं कर्तव्य आहे आरतीताई, त्यामुळे मी या लग्नाला तयार आहे. आता लगेच इथे स्टेजवरती आनंदी येते. आता विधीला सुरुवात झालेली असतात. मालक साहेब आणि आनंदी पूजेलासाठी बसलेले असतात. गुरुजींचे विधी चालू असतात. मालक साहेब रागानेच विद्याधरकडे बघत असतात. मालक साहेबांनी मोठा दगड काळजावरती ठेवून आता या लग्नाला होकार दिलेला असतो, पण त्यांना मात्र त्यांच्या बायकोचे काही क्षण आठवतात. तर इकडे विद्याधर मात्र खूपच भडकलेला असतो, कारण जे व्हायचं नव्हतं ते होऊन बसलेलं असतं. स्वतः दादाने आता आनंदीशी लग्न करायला तयार झालाय हे सगळं बघून विद्याधरला मोठा धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच इथे मंगलाष्टका सुरू झालेले असतात. मालक साहेबांचं आणि आनंदीचं लग्न पार पडलेलं असतं. आता मालक साहेब आनंदीच्या गळ्यात हार घालतात. आनंदी आता मालक साहेबांच्या गळ्यात हार घालणार. तेच मालक साहेब बाजूला चेहरा फिरवतात. त्यांच्या मनात नसताना आता सगळ्या गावांचा विरोधात जाऊ नये, कारखाना बंद पडू नये आणि आनंदीच्या आयुष्याची वाट लागू नये म्हणून मालक साहेबांनी हा निर्णय घेतलेला असतो. तर फायनली आनंदी आणि मालक साहेबांचं लग्न झालेलं असतं. तर त्यानंतर सप्तपदीचे फेरेही झालेले असतात. मालक साहेब एक नाही दोन नाही शांतपणे आता फेरे मारत असतात. आनंदी आता मालक साहेबांचा हात धरून आता फेरे मारत असते. सगळे विधी पूर्ण झालेले असतात, पण मात्र चंदन विद्याधर या सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, चला. अशा प्रकारे युगंधर मालकांचं आणि आनंदीचं लगीन आनंदाने पार पडलं आहे. आता सगळे लोक टाळ्या वाजवतात, पण त्या क्षणाला मालक साहेब लगेच आनंदीचा हात सोडतात आणि तिकडनं तडक गाडीत बसतात आणि तातडीने निघून जातात. आता मात्र मालक साहेबांच्या मनात नसताना त्यांनी आनंदीशी लग्न केले, पण पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. आता तातडीने मालक साहेब गाडीत बसून तर निघालेले असतात, पण आनंदी मात्र तिथेच एकटी उभी असते. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आबा आता आनंदीजवळ येतात. आनंदी, मालक साहेबांनी तुझ्या सुखासाठी, तुझ्या आयुष्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता तुला सावरण्याची वेळ आली. आनंदी, आज तू खरंच तुझ्या आबाचा मान राखण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेऊन खूप मोठं काम केलंय. आनंदी, आजवर तुला या आबाने प्रत्येक रस्ता दाखवला, सगळं काही शिकवलं, पण या आबाचं मन कसं राखायचं, लोकांसमोर त्याची मान खाली कशी जाऊ द्यायची नाही ना, हे आज तुझ्याकडनं शिकायला भेटलं. आनंदी, जा सुखाने संसार कर. असे म्हणताच आता शिर्के साहेब आनंदीला घरी घेऊन निघालेले असतात, पण तोपर्यंत हवेलीला कुलूप लावून मालक साहेब मात्र आता कामासाठी निघून गेलेले असतात. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी मला माफ कर, मालक साहेब महत्वाच्या कामासाठी गेलेत ग, त्यामुळे आज तरी तुझा गृहप्रवेश हवेलीत नाही होऊ शकत, त्यामुळे तुला आजच्या दिवस आउट हाऊसमध्येच राहावं लागेल. राहशील ना आजची रात्र? तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल शिर्के साहेब, मी राहील तिकडे. आता मात्र आनंदी इथे आउट हाऊसच्या समोर जो ओटा असतो ना, त्या ओट्यावरती बसलेली असते, रडत असते. कारण आता लग्न तर झालंय, पण पुढचं काय हा विचार आता तिच्या मनात उभा राहिलेला असतो. जोराचा पाऊस येतो, वारा येतो. आता मात्र आनंदीला या ठिकाणाची, इथल्या घराची काहीच माहिती नसते. त्यामुळे आनंदी मात्र पुढे आता कसं करणार? मालक साहेब तिला समजून घेणार का?